फडणवीसांच्या मतदारसंघात 8% मतदान वाढलं असं दावा करण्यात आलेला आहे। 5 महिन्यांमध्ये 8% मतदान वाढ झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे। काही बूथवर 20 ते 25% मतदार वाढले असंही राहुल गांधींनी म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगानं मौन का बाळगलेलं आहे असा सवाल राहुल गांधी यांनी विचारलाय। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत अनेक सवाल उपस्थित केलेत। निवडणुकी मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप त्यांनी केलेला होता। आता राहुल गांधींनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात 8% मतदार वाढल्याचा आरोप केलाय। काही बूथवर थेट 20 ते 25% मतदार वाढल्याचाही आरोप करण्यात आलाय। तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये अचानक मतदारांची टक्केवारी वाढली, यावरून काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतलेली होती। राहुल गांधी यांनी वारंवार यावर प्रश्न उपस्थित केलेले होते। आता राहुल गांधी यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याच मतदारसंघावर लक्ष केलेलं आहे। फडणवीसांच्या मतदारसंघात 8% मतदार वाढले असा आरोप राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आला आहे। तर राहुल गांधी यांचे नेमके आरोप काय आहेत पाहूयात। मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात 8% मतदार वाढले। 5 महिन्यांमध्ये 8% मतदार वाढले। काही बूथवर 20 ते 25% मतदारांमध्ये वाढ झाली। बीएलओंनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचं नोंदवलेलं आहे। निवडणूक प्रक्रियेमध्ये गडबड घोटाळा होत असताना निवडणूक आयोग गप्प का? तर असा संतप्त सवाल राहुल गांधी यांच्याकडून विचारण्यात आला आहे। राहुल गांधी यांनी हे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। सोबतच फडणवीसांच्या मतदारसंघात 8% मतदार वाढले असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। 5 महिन्यात 8% मतदार वाढ झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। तर काही बूथवर 20 ते 25% मतदार वाढले असाही आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे। त्यामुळे निवडणूक आयोग गप्प का आहे असा सवाल राहुल गांधी यांनी विचारलाय। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत अनेक सवाल उपस्थित केलेले होते। निवडणुकीमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। तर आता राहुल गांधींनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघातच 8% मतदार वाढल्याचा आरोप केलाय। काही बूथवर थेट 20 ते 25% मतदार वाढल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या वाढली, यावर अनेकदा राहुल गांधी यांनी भाष्य केलेलं आहे। आता थेट त्यांनी फडणवीसांच्या मतदारसंघावर निशाणा साधलेला आहे। यापूर्वी सुद्धा राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं होतं। त्याचे लेख सुद्धा प्रसिद्ध झालेले होते आणि आता राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकांना घेऊन हल्ला केलेला आहे आणि यावेळी लक्ष करण्यात आलेलं आहे ते म्हणजे नागपूर मतदारसंघ, जो खुद्द देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याच मतदारसंघामध्ये 5 महिन्यांमध्ये तब्बल 8% मतदार संख्या वाढलेली आहे असं राहुल गांधींनी म्हटलंय। काही बूथवरती मतदार वाढ ही जवळपास 20 ते 50% झालेली आहे आणि यामध्ये जी वाढ झालेली मतदारांची त्यापैकी अनेक मतदारांचा पत्ताच मिळत नाही असं सुद्धा राहुल गांधींचं म्हणणं आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात बीएलओंनी देखील खुलासा केलेला आहे की अनेक मतदार कोणत्याही प्रमाणित पत्त्यावरती राहत नाहीयेत। हजारो संशयास्पद नोंदींचा उल्लेख हा मतदार यादीमध्ये आहे। त्यामुळे राहुल गांधींनी हा सरळ आरोप केलेला आहे की हा मतचोरीचा डाव आहे आणि सोबतच निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी सुद्धा मनश्री, नक्कीच तर आता या संदर्भात फडणवीसांकडून काही प्रतिक्रिया समोर येते का याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।